पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तेच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। तुका म्हणे देवा त्यांचे केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। विठ्ठल विठ्ठल दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची ओ देवीचा कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुने आता काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो, संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका, जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि। विठ्ठल 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 पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील अभंग असून, या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांचा परिचय करून देत असताना लक्षण सांगून लक्षणातून संतांचा परिचय करून देतात। विठ्ठल विठ्ठल विश्वमाऊली भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागऋषिक जगद्गुरु श्री तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज, प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज, वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा भगवान रत्नेश्वर यांच्या अपार अलौकिक दयेमुळे कृपेमुळे पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तीरावरती
चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे श्रीक्षेत्र रत्नेश्वर रामपुरी समस्त ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळी असेल, भजनी मंडळी असेल आणि सर्व भाविक वर्ग यांच्या अनमोल सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला उत्सव याही वर्षी अगदी दिमाखाने चालू आहे. विठ्ठल विठ्ठल चिंतन सेवेसाठी गावातील सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, परिसरातून आलेले भाविक मंडळी, भक्तिमती माता ज्यांची या उत्सवासाठी आवर्जून उपस्थिती असते, आपल्या परिसराचं वैभव नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं रत्न म्हणायला हरकत नाही असे आमचे आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेय सुरेश बाबा पाथरीकर बाबांच्या परमपावन उपस्थितीमध्ये, त्याच पद्धतीने आमचे संजय महाराज जे होके असतील, त्याच पद्धतीने तुकाराम बाबा हरकळ महाराजांच्या परमपावन उपस्थितीमध्ये आणि बाकीचा आता मला नावानिशी प्रत्येकाचा परिचय नाही बाबा, म्हणून आपण सर्व आदरणीय वंदनीय टाळकरी गुणीजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य एक एकाहुनी बळीरे आपल्या सर्वांच्या परमपावन उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये आणि प्राप्त परिस्थितीमध्ये माईक सिस्टमवाले जसं जमवून घेतील तशी सेवा करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल सध्याच्या काळामध्ये गायनाचार्याच्या बाबतीमध्ये काही चिंता वाटत नाही, कीर्तन करण्याच्या बाबतीमध्ये, मृदंगाचार्याच्या बाबतीमध्ये काही वाटत नाही, पण धाक फक्त माईक सिस्टमवाल्याचा. विठ्ठल विठ्ठल भगवान रत्नेश्वराच्या दरबारातली ही सेवा आणि त्यानिमित्ताने जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून तुकाराम महाराज संतांचा परिचय करून देत असताना लक्षणं सांगून लक्षणातून संतांचा परिचय करून देतात. आपल्याकडे संतांचा 3 पद्धतीने परिचय करून दिलेला आपल्याला पाहायला सापडतो. पहिला परिचय आहे संतांचा महिमा सांगून महिमेतून संतांचा परिचय. दुसरा परिचय आहे संतांचं चरित्र सांगून चरित्रातून संतांचा परिचय. आणि तिसरा परिचय आहे संतांचे लक्षणं सांगून लक्षणातून संतांचा परिचय. मॉनिटरचा आवाज जर वाढत असला तर बघा काहीतरी. विठ्ठल विठ्ठल. पहिला परिचय आहे संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय. असे गाथ्यामध्ये पुष्कळ अभंग आपल्याला सापडतील की ज्या अभंगामध्ये संतांचा महिमा वर्णन केला आणि महिमेतून संतांचा परिचय करून दिलेला आहे. प्रसिद्ध अभंग अगदी सर्वांच्या पाठांतरातला तुमच्या समोर आणून ठेवतो. तुकाराम महाराज संतांचा महिमेतून परिचय करून देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना आलिंगन दिला असता, तुकाराम बाबा, ज्यांना आलिंगन दिला असता सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त होतो. हा जगामध्ये जर कोणाचा महिमा असेल तर तो संत महात्म्यांचा महात्म्यांचा महिमेतून परिचय करून देत असताना महाराजांचे शब्द आहेत. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. जास्तच कमी व्हायलाय. विठ्ठल विठ्ठल. हा संत महात्म्यांचा महिमा आहे. ज्यांना आलिंगन दिला असता प्रत्यक्ष जीवाला सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त होतो. हा जगामध्ये कोणाचा महिमा जर असेल तर ऐसा संतांचा महिमा. संतांचा महिमेतून परिचय करून देत असताना तुकाराम महाराजांची भाषा आहे. कधी महिमेतून संतांचा परिचय आहे तर कधी चरित्रातून संतांचा परिचय करून देतात. आमचे विश्व माऊली ज्ञानोबरायांचा परिचय नाथ महाराजांनी करून दिलेला आहे. नाथ महाराज ज्ञानोबरायांचा परिचय करून देत असताना ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उल्लेख करून ज्ञानोबरायांचा परिचय नाथ महाराज करून देतात. चालविले जड भिंती हरविता गयाची भ्रांती. चालविले जड भिंती हरविता गयाची भ्रांती. मोक्ष मार्गिका सांगाती ज्ञानोबा माझा.
मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा विश्वमाऊली भगवान ज्ञानोबरायांचा परिचय नाथ महाराज करून देतात. ज्ञानोबरायांनी जीवनामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उल्लेख करून ज्ञानोबरायांचा परिचय आहे. नाथ महाराज म्हणतात, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणजे कोण आहेत? नाथ महाराज म्हणतात, ऐका, ज्ञानोबराय ते आहेत जड असणाऱ्या भिंतीला जे चालवण्याचं चरित्र करू शकतात. ज्ञानोबा माझा ते आमचे ज्ञानोबराय आहेत. अतिशय मूढमती प्राणी असणारा रेडा की ज्या रेड्याकडे कोणी सुद्धा प्रेमाने बघत नाही. मला वाटतंय ज्यांचा रेडा नाहीच त्यांनी प्रेमाने नाही बघितलं तरी चालेल, पण कमीत कमी ज्यांचा रेडा आहे त्यांनी तरी त्या रेड्याकडे कमीत कमी प्रेमाने बघायला पाहिजे. पण बघत का कोणीतरी? जसं आपण हरणाकडे प्रेमाने बघतो, मोराकडे प्रेमाने बघतो, तसं त्या रेड्याकडे अजून प्रेमाने कोणी बघण्याचं धाडस केलं नाही. अतिशय उपेक्षणीय प्राणी व्यवहारातला, पण त्याला ज्ञानोबरायांनी पात्र केलं आणि त्याच्या मुखातून वेद बोलवला. अतिशय मूढमती प्राणी असणारा रेडा, त्याही रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं चरित्र जे करू शकतात, ज्ञानोबा माझा ते आमचे ज्ञानोबा आहेत. आणि महान असणाऱ्या भगवद्गीतेवरती ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखी टीका जे निर्माण करू शकतात, हे चरित्र जे घडू शकतात, ज्ञानोबा माझा ते आमचे ज्ञानोबा आहेत. या 3 चरित्रातून ज्ञानोबरायांचा परिचय नाथ महाराजांनी करून दिलेला आहे. मला वाटतं या 3 चरणाच्या संबंधाने 3 चरित्रातून 3 क्षेत्राचा उल्लेखही आपल्याला करता येणं शक्य आहे. ज्ञानोबरायांनी भिंत चालवण्याचं चरित्र ज्या क्षेत्रामध्ये केलं ते श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी. ज्ञानोबरायांनी भिंत कुठं चालवली? आळंदी या क्षेत्रामध्ये चालवली. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांनी भिंत चालवली. गुरुवर यांच्या मुखातून असं ऐकलंय, पूर्वीच्या काळामध्ये मातीची भिंत होती ती, पण भाविक वर्ग ज्ञानोबरायांच्या समाधी दर्शनाला गेल्याच्या नंतर भावनेच्या भरामध्ये त्या भिंतीची मुठमुठ माती घेऊन येऊ लागला. कमिटीने विचार केला, ज्ञानेश्वर महाराज कमिटीने, भाविक वर्ग जर असाच एक एक मुठमुठ माती घेऊन जावं लागला तर खाली काय माती राहील का? म्हणून तिला चिरेबंदी करून टाकली. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरायांनी भिंत चालवण्याचं चरित्र श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी केलं. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ते श्री क्षेत्र कुठे बोलवलं? नाही, तुम्ही सांगूच नको कोणी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नेवाशाला रेड्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबरायांनी ते श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी. महिपती बाबाने वर्णन करत असताना असं केलेलं आहे, अद्यापी वरी असे ते ठिकाण अजूनही आपल्याला साक्ष देतं. पुण्यसलीला अमृतवाहिनी गोदावरी मातेच्या तीरावरती ते ठिकाण आहे. 2 नावाने ते ठिकाण ओळखले जातं, रेडा घाट किंवा नाग घाट. विठ्ठला विठ्ठला त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं चरित्र केलं. रेड्यामुखी वेद बोलविला म्हणून परिणाम काय झाला? गर्व द्विजांचा हरविला. ब्राह्मण मंडळीचं गर्व नाहीसं झालं. मला वाटतं यदा कदाचित रेड्याच्या ऐवजी ब्राह्मणाच्या, माफी मागून बोलतो रेड्याच्या मुखाच्या ऐवजी ब्राह्मणाच्या मुखातून जर ज्ञानोबरायांनी वेद बोलवला असता तर ब्राह्मण मंडळीचा गर्व कमी झाला असता का वाढला असता? तुमच्या म्हणण्यानुसार काय झालं असतं? कमी झाला नसता, उलट वाढला असता.
पण पात्र निवडत असताना ज्ञानोबारायांनी असं पात्र निवडलं की कोणाचाही गर्व कमी झाला पाहिजे, असं रेड्याचं पात्र निवडलं. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरं चरण आहे ब्रह्म साम्राज्य दीपिका. वर्णी येली गीतेची टीका. ज्ञानोबारायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखी टीका ज्या क्षेत्रामध्ये निर्माण केली ते श्री क्षेत्र नेवासे, या ठिकाणी नेवास्याला तो पैसखांब आजही आपल्याला साक्ष देतो की त्याच पैसखांबाला विश्वमाऊली भगवान ज्ञानोबारायांनी टेकन देऊन, पाठीचं टेकन देऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. खरं म्हणजे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली का सांगितली? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही. ज्ञानेश्वरीचे लेखक आहेत सच्चिदानंद बाबा आदरे, लेखको झाला विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, ज्ञानोबारायांचा परिचय चरित्रातून नाथ महाराजांनी करून दिलेला आहे. कधी संतांचा परिचय महिमा सांगून परिचय करून देतात, कधी चरित्रातून संतांचा परिचय करून देतात, तर कधी कधी लक्षणं सांगून लक्षणातून संतांचा परिचय करून देतात. लक्षणातून परिचय अनेक अभंगातून करून दिलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताची अशी उदास स्थिती असते, आपल्या देहावरती भक्त असा उदास असतो, कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये आशापाश वगैरे भक्त ऐसे दानाचे देव दात, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. भक्त ऐसे दानाचे देव दात, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास संतांचा भक्ताचा परिचय लक्षणं सांगून देतात. तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून संतांचे लक्षणं सांगून संतांचा परिचय करून दिलेला आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, संतांचं भक्ताचं हे लक्षण आहे. कोणी म्हणेल आम्हाला संतांचे भक्ताचे लक्षण कळाले पाहिजे का, गरजेचे आहेत का? तर नक्की गरजेचे आहेत. का गरजेचे आहेत त्याचं कारण सांगतो, दोन पद्धतीने तुमच्या लक्षात आणून देतो. पहिली गोष्ट, आपल्या परमभाग्याने परमपूर्व सुकृताने खरोखरचे जर साधू संत जर आपल्याला भेटले तर ते खरोखरचे साधू संत आहेत हे ओळखता येण्याकरता आम्हाला संतांचे लक्षणं गरजेचे आहेत, माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या ढोंगी साधूच्या पाठीमागे आम्ही त्याला खरा साधू म्हणून जाऊ नये, म्हणून आम्हाला संतांच्या लक्षणाची आवश्यकता आहे. एकंदरीत साधूवरती असाधू बुद्धी होऊ नये आणि असाधूवरती साधू बुद्धी होऊ नये, याच्याकरता आम्हाला संतांच्या लक्षणाची आवश्यकता आहे. याच्याकरता दोन ग्रंथातले दोन पुरावे मी तुमच्यासमोर सादर करतो. कधी कधी संतांचे लक्षणं माहिती नसतील तर साधूवरती असाधू बुद्धी होण्याची शक्यता आहे. श्रीमद भागवतामध्ये फार मोठं उदाहरण आहे, संकोच करून सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा राजा परीक्षिती मृगया करण्याकरता अरण्यामध्ये गेले, मृगया करता 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 बराचसा वेळ झाला, राजाला तहान लागली म्हणून एका आश्रमाचा आश्रय राजाने घेतला. आश्रमाच्या काठावरती दारावरती उभा राहिले राजे परीक्षिती राजा, आणि आवाज दिला, प्रत्युत्तर काय नाही आलं. परत आवाज दिला, प्रत्युत्तर काय नाही आलं. तिसऱ्यांदा आवाज दिला तरी प्रत्युत्तर काय नाही आलं. राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. राजा विचार करू लागला, अरे एवढा सार्वभौम सम्राट राजा मी, चालत असताना मला फुलाच्या पायघड्या अंथरल्या जातात, दासदासी माझ्या वचनाची वाट बघून असतात, कधी राजाचा शब्द तोंडाच्या बाहेर निघतो, कधी आम्ही तो पालन करतो. एवढा सार्वभौम राजा आज हो नारोळी देतोय तरी प्रत्युत्तर काही येत नाही. राजाला अपमान वाटला. मोठ्या माणसाचं खूप अवघड असतं महाराज. मोठ्या माणसाचा स्वतंत्र अपमान करायची गरजच नाही, त्यांना मान न देणं हाच मोठा त्यांचा अपमान. विठ्ठल विठ्ठल. आमच्या कीर्तनामध्ये नाव नाही घेतलं, अपमान झाला. मोठ्या माणसाचं खूप अवघड असतं. मोठ्या माणसाला मान न देणं हाच मोठा त्यांचा अपमान. राजाला अपमान वाटला.
ताड 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 पावलाने राजा पुढे गेला. एक दृश्य राजाला दिसलं. एक साधू डोळे बंद करून आसन लावलेले. राजाला खरोखरचे साधू कळाले नाही. राजाला असं वाटलं खोटे खोटे डोळे झाकलेत. या साधूला असं वाटत असेल की कुठे राजाला चहा पाणी करीत बसावा, कुठे उपचार करीत बसावा. डोळे झाकून ठेवलेले बरे आहेत आपले बंद केलेले. काही काही माणसं असं करतात व्यवहारामध्ये. कुठं कुटाण्यात बसावा, आपले डोळे लावून बसलेलं बरं आहे. म्हणून राजाचा बुद्धिभेद झाला. खरोखरचे साधू होते, खरोखरची समाधी होती. पण राजाला वाटलं खोटा खोटा साधू आहे, खोटी समाधी आहे. खाली मेलेला साप पडलेला होता. बाणाच्या टोकाने उचलला, गळ्यामध्ये टाकून दिला. राजा गेला. गेल्याच्या नंतर राजदरबारामध्ये जाऊन सिंहासनावरती बसला राजा. डोक्यावरचा सुवर्ण जडित मुकुट खाली ठेवला. ठेवल्याबरोबर राजाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. राजा विचार करू लागला, अरे एवढा सार्वभौम सत्वशील राजा मी, आणि एवढ्या चांगल्या साधूची विटंबना माझ्याकडून झाली. मोठ्या साधूचा अपमान झाला माझ्याकडून. कोणी म्हणेल मग अपमान करत असताना राजाला का कळलं नाही? श्रीमद भागवताने त्याचं चिंतन करत असताना असं केलेलं आहे. राजा परीक्षितीच्या डोक्यामध्ये जो मुकुट होता तो जरासंधाचा होता. सुवर्णाचा सोन्याचा मुकुट असल्यामध्ये त्याच्यामध्ये कलीचा प्रवेश झालेला होता. म्हणून राजाला खरा साधू कळाला नाही. एक आणि दुसरी गोष्ट, त्या मुकुटाचा भाव काढत असताना आमच्या साधू संतांनी असा केला, म्हटले डोक्यावरचा मुकुट हाच कोणी एक अहंकार आहे. जोपर्यंत आमच्या डोक्यावरती अहंकाराचं ओझं आहे तोपर्यंत आम्हाला खरा साधू कळत नाही. अहंकाराचं ओझं कमी झालं रे झालं, खरा साधू आम्हाला कळतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून राजा परीक्षिती पश्चातापाने दग्ध होऊ लागला. तेवढ्यामध्ये इकडे आश्रमामध्ये त्या ऋषीचे पुत्र आले, चिरंजीव आले. पाहतात तर बापाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. तळपायाची आग मस्तकाला गेली. डोळे लाल बुंद झाले आणि ऋषीपुत्राच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली, जेणे कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये साप टाकलेला असेल मेलेला, 7 दिवसामध्ये तोही सर्पदंशाने मृत्यू पावेल. शाप देऊन टाकला. ऋषी देह अवस्थेवरती आले, समाधी उत्थान झाले. ऋषीच्या लक्षात आलं की आपल्या मुलाने राजा परीक्षितीला शाप दिलाय. जवळ बोलावून घेतलं, मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा कोणाला शाप देऊन बसलास? अरे राजा परीक्षिती म्हणजे काही साधारण वाटलं का तुला? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने गर्भामध्ये ज्यांचं रक्षण केलेलं आहे, एवढे श्रेष्ठ भगवत भक्त परीक्षिती राजा आहे. केवळ भगवत भक्त नाही, या सृष्टीचा सध्या चक्रवर्ती सम्राट राजा म्हणजे परीक्षिती राजा आहे. सर्व प्रजेचं पालन करत असताना आपल्या पुत्राप्रमाणे पालन करतो राजा. एवढा सत्वशील धैर्यशील राजा सध्याच्या काळामध्ये कुठे मिळेल? त्याला तू शाप देऊन टाकलास. पण प्रकार असा असतो महाराज, एकदा शाप दिला रे दिला की परत घेता येत नाही. ऋषीने काही शिष्यमंडळी बोलवले आणि सांगितलं, आत्ताच्या आत्ता राजदरबारामध्ये जा, राजाला 2 संदेश सांगा. पहिला संदेश सांगा, राजा 7 दिवसामध्ये सर्पदंशाने तुझा मृत्यू होणार आहे, नक्की हे. पण दुसरा शुभ संदेश सांगा, राजा 7 दिवसामध्ये जरी मरणार असेल तरी 7 दिवसामध्ये जेणेकरून तुझा उद्धार होईल अशी चिंता आमचे गुरुजी करणार आहेत, काळजी करू नको. विठ्ठला विठ्ठला. अशा पद्धतीने सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे. यावरती राजा परीक्षितीला खरा साधू कळाला नाही, साधूवरती असाधू बुद्धी झाली, परिणाम 7 दिवसामध्ये मरावं लागलं. तर कधी कधी असाधूवरती साधू बुद्धी होते. याच्याकरता आपल्याला रामायणामध्ये जावं लागेल. जेव्हा पंचवटीमध्ये भगवती सीतामाता एकट्या आहेत, एवढी संधी राजा रावणाने पाहिली आणि पंचवटीमध्ये भगवती सीतामातेला हरण करून नेण्याच्या दृष्टीने येत असताना राजा रावण मूळ रूपामध्ये आला का वेश बदलून आला? वेश बदलून आला. राजा रावण मूळ रूपामध्ये आला नाही, वेश बदलून आला. रावण हा नेहमी वेश बदलूनच येत असतो, फक्त तो कळायला पाहिजे. मूळ रूपामध्ये येत नसतो तो. रावण मूळ रूपामध्ये आला नाही, वेश बदलून आला. आणि वेशही असा परिधारण केला की सध्याच्या काळामध्ये ज्या वेशाला मान्यता आहे. वारकरी संप्रदाय खूप सोपा, फक्त धोतर घाला, टोपी घाला, नेहरू शर्ट घाला, महाराजच झाला. अनेक क्षेत्रामध्ये फार मोठे कष्ट करावे लागतात, त्याशिवाय ती डिग्री ते पद प्राप्त होत नाही. येथे फक्त वेशांतर करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. एवढ्या मोकळ्या संप्रदायाचे
बरेचसे लोक दुरुपयोग करू लागलेत हे तेवढंच खरं आहे. विठ्ठला विठ्ठला. विठाला 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 विठाला. राजा रावणाने वेश बदलला, साधूचा वेश धारण केला. भगवती सीतामाता ज्या कुटियामध्ये राहत होत्या, कुटियाकडे प्रवास करत असताना मध्यंतरी लक्ष्मणजीने रेखा ओढलेली होती. लक्ष्मण रेखेने प्रतिबंध केला, जाऊ दे ना. राजा रावणाच्या लक्षात आलं लक्ष्मण रेखेचा आपण भेदन करून जाऊ शकत नाहीत. लक्ष्मण रेखेच्या मागे सरला आणि भिक्षांदेही मोठ्याने आरोळी दिली. सीतामातेच्या कानावरती आरोळी पडल्याबरोबर भगवती सीतामातेने भिक्षा घेतली, पात्रामध्ये वाढण्याकरता गेल्या. भगवती सीतामाता भिक्षा ज्या वाढू लागलेल्या आहेत त्या साधूला भिक्षा वाढतायत का असाधूला भिक्षा वाढतायत भगवती सीतामाता? तुम्ही नका सांगू. भगवती सीतामाता भिक्षा जी वाढतायत ती साधूला वाढतायत का असाधूला वाढतायत? असाधूला वाढतायत, बरोबर आहे. पण पुढचा शब्द आहे का, साधू म्हणून वाढतात का असाधू म्हणून? साधू म्हणून वाढतात, पण साधूला वाढत नाहीत, असाधूला वाढतात. अर्थात असाधूवरती साधू बुद्धी झाली. परिणाम राजा रावण मूळ रूपामध्ये आला, खांद्यावरती भगवती सीतामातेला टाकलं, अशोक वाटिकेमध्ये दुःख भोगावं लागलं. विठ्ठला विठ्ठला. विठाला विठाला. एकंदरीत साधूवरती असाधू बुद्धी झाली तरी परीक्षितीसारखं 7 दिवसामध्ये दुःखच भोगावं लागतं. असाधू साधू बुद्धी झाली तरी भगवती सीतामातेसारखं अशोक वाटिकेमध्ये दुःख भोगावं लागतं. म्हणून साधूवरती असाधू बुद्धी होऊ नये आणि असाधूवरती साधू बुद्धी होऊ नये याच्याकरता आम्हाला संतांचे लक्षणं कळणं गरजेचं आहे. एक आणि दुसरी गोष्ट, आचार्यांनी वर्णन करत असताना असं केलेलं आहे, आयुर्वेदात भाष्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे. आचार्य म्हणतात सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. सिद्ध महापुरुषाचे, संत महापुरुषांचे जे लक्षणं असतात ते साधकाचे साधनं असतात. साधक काय करतो मग, त्या एका एका लक्षणाचा विचार करता 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 त्या सिद्धांच्या लक्षणापर्यंत, सिद्ध अवस्थेपर्यंत जाण्यासाठी तो प्रवृत्त होत असतो. याच्याकरता आम्हाला संतांचे लक्षणं कळणं गरजेचं आहे. याच्याकरता उदाहरण म्हणून आचार्यांनी आयुर्वेदातलं उदाहरण दिलं, निद्रादोषाचं उदाहरण दिलं. आचार्य म्हणतात ज्याला निद्रादोष झाला, निद्रादोष होणं म्हणजे झोप न येणं. हल्लीच्या काळामध्ये हा रोग खूप वाढला महाराज. पूर्वीच्या काळामध्ये 8-8:30च्या सुमारास खेड्यापाड्यामध्ये कोणीसुद्धा जागं राहत नव्हतं. पण आज 10-10 जरी वाजले, 12-12 जरी वाजले तरी बी लोक जागे आपल्याला पाहायला सापडतात. निद्रादोष, झोप येत नाहीत लोकांना. त्या काय येत नाहीत, कोणत्या साधनामुळे येत नाहीत, तिकडे जाण्याचा माझा काही विषय नाही, आपला अनुभव आहे तो प्रत्यक्ष. पण सध्याच्या काळामध्ये झोपा कमी झालेल्या आहेत लोकांचे, एवढं मान्य करावं लागतं. मग ज्याला निद्रादोष झाला याच्याकरता काही उपाय आचार्यांनी सांगितलं. सोपा उपाय, आता विस्तार करत नाही, मधलं काही सांगत नाही, आता तुम्ही ऐकलेलं आहे. एकदम पुढे जातो थोडं. आचार्य म्हणतात ज्याला निद्रादोष झालेला आहे त्याच्याकरता आचार्यांनी उपाय सांगितला. पण आचार्यांचा उपाय सांगण्याच्या अगोदर माझे फुकटचे 2 उपाय सांगतो महाराज, अतिशय गोड आहेत आणि तुम्हाला ते कामाला येतील नंतर, म्हणजे तुमच्या झोपेसाठी नाही, इतरांच्या झोपेसाठी. पहिला उपाय माझ्याकडे असा आहे, माझ्याकडे पुराणातले 2 श्लोक आहेत, ते तुम्हाला मी देईल नंतर दुसऱ्याला देण्यासाठी, तुमच्याकरता नाही म्हणत मी. तुम्ही जास्त फिरतात माझ्याहीपेक्षा, तुमचा लोकसंग्रह जास्त आहे. म्हणून ज्याला निद्रादोष झालेला आहे अशा व्यक्तीकरता माझ्याकडे पहिला उपाय आहे. पुराणातले 2 श्लोक आहेत, फक्त अर्धा मिनिट वाचण्याकरता लागते. अर्धा मिनिटामध्ये ते 2 श्लोक वाचायचे, अंथरुणावरती पडायचं, सुखासमाधानाने झोप लागते. एक उपाय. आणि दुसरा उपाय माझ्याकडं एवढा सोपा आहे पण आपल्याच्याने तो करता येणं शक्य नाही, तुम्हाला होणार नाही तो. तुम्ही म्हणाल मग सोपा आहे तर का होणार नाही, त्याचं कारण असं आहे, तुमचा माझा योग पुन्हा पुन्हा येणार नाही जास्त. कोणता उपाय आहे? अगदी सोपा आणि सरळ उपाय आहे, काही नाही. ज्याला झोप येत नाही त्याने फक्त माझ्या कीर्तनाला येऊन बसायचं, झोप आल्याशिवाय राहत नाही. फार उपाय सोपा आहे, काही लागत नाही, मोल काही लागत नाही. तू का म्हण, एका जनार्दनी मांडले दुकान, देतो मोले विन सर्व वस्तू. फुकट आहे सगळं हे, पण ते तुमचा आणि आमचा योग येणार नाही. तुम्ही म्हणाल कीर्तनामध्ये झोप आल्याच्या नंतर हे सुखाचं कसं काय चांगलं कसं. माझ्या कीर्तनामध्ये कोणी झोपलं का न झोपलं मी बऱ्याच वेळेस झालं बघतो इकडं तिकडं महाराज. आणि ज्या दिवशी संजय महाराज माझ्या कीर्तनामध्ये कोणी झोपल्याला दिसत नाही त्या दिवशी मला वाटतंय कीर्तन पडलं नाही, झोपलं. झोपलं वाटतंय. पण ज्या दिवशी कीर्तनामध्ये कोणीतरी झोपल्याला दिसेल त्या दिवशी वाटतं आजचं कीर्तन जरा बरं झालं. आणि त्याच्यापेक्षा झोपणाराचा जर झोपेतून पुन्हा घोरणाराचा एखादा कानावरती जर आवाज आला तर असं वाटतं आता याजसाठी केला होता टास.
आज खऱ्या अर्थाने जन्माला येऊन मी कृतकृत्य झालो. तुम्ही म्हणाले असं उलटं कसं काय? सोपं करून सांगतो. माणसाला सुखामध्ये झोप येते का दुःखामध्ये झोप येते? सुखामध्ये झोप येते. माणसाला जर सुखामध्ये झोप येत असेल आणि ते सुख जर माझ्या कीर्तनामध्ये जर मिळत असेल तर माझ्यासारखं भाग्यवान कोणी सांगा मग. माईक सिस्टीम माझ्या पद्धतीने अजूनही लागलेलं नाही बघा. अजूनही काय करता येत असलं तर अर्धा तास मी कीर्तन सेवा करणार आहे अजून. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाला सुखामध्ये झोप येते. हा एक उपाय आहे. आता मूळ आचार्याने उपाय जो सांगितलेला आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणाला ऐकायला येत असेल तर ठीक आहे, नाही ऐकायला आला तर मी कीर्तन झाल्याच्या नंतर फोनवर सांगेल, तसं काय नाही. आचार्यांनी उपाय सोपा सांगितला आपल्याला. आचार्य म्हणतात ज्याला निद्रा दोष झालेला आहे, झोप येत नाही, अशा व्यक्तीसाठी आचार्यांनी उपाय सांगितला. काही करायचं नाही म्हटले. गावरान गाईचं 1 ग्लासभर दूध कोमट करून घ्यायचं. झोपायच्या अगोदर अंथरुणावरती उभं राहायचं आणि उभा राहून ते दूध घ्यायचं, अंथरुणावरती पडायचं, लगेच झोप लागते आचार्य म्हणतात. एवढ्यावरती जर झोप लागली नाही तर आचार्य म्हणतात त्याच गाईच्या कोमटभर ग्लासभर दुधामध्ये 1 चमचा गावरान गाईचं तूप टाका. पण गावरानच गाय पाहिजे बरं का, जर्शीही नको, मसडही नको, तेही नको, गावरान गाय पाहिजे. त्याच्यासाठी गावरान गाईचं 1 चमचा त्या 1 ग्लासभर दुधामध्ये तूप टाका. उभा राहून ते दूध घ्या, अंथरुणावरती पडा, तुम्हाला सुखासमाधानाने झोप लागेल. एवढ्यावरती जर झोप नाही लागली तर आचार्यांनी तिसरी पायरी सांगितली. त्याच ग्लासभर दुधामध्ये 1 चमचा तूप टाका. तुपाबरोबर थोडं जायफळ त्या दुधामध्ये टाका. उभा राहून ते दूध घ्या, अंथरुणावरती पडा, तुम्हाला सुखासमाधानाने झोप लागेल. एवढ्यावरती जर झोप नाही लागली तर आचार्य म्हणतात आता दुधाचा नाद सोडून द्या, तुम्हाला दुधाने झोप लागत नाही. मग काय करा? काय नाही, सोपा उपाय आचार्याने शेवटी सांगितला. काय नाही म्हटले, काय करा, ज्याला चांगली झोप येते अशा व्यक्तीच्या शेजारी आपली वळकटी नेऊन टाका. आणि मग तो झोपलेला व्यक्ती कसा झोपलेला आहे त्याच्या एका झोपेच्या लक्षणाचा विचार करा. झोपलेला व्यक्ती कसा झोपलेला आहे? शांत पडलेला आहे. या लक्षणाचा विचार करून आपणही शांत पडा. या लक्षणाचा विचार करून शांत पडण्याचा प्रयत्न करा. झोपलेल्या व्यक्तीला ऐकायला येत नाही, तसं या लक्षणाचा विचार करून मला काही ऐकायला येत नाही, या लक्षणाचा विचार करून शांत पडा. झोपलेला व्यक्ती काही बोलत नाही, तसं आपणही काही बोलू नका, या लक्षणाचा विचार करा, शांत पडा. झोपलेल्या व्यक्तीचे डोळे प्रायः बंद असतात. झोपेमध्ये डोळे कसे असतात? बंद असतात. काही एखाद्याचेच झोपेमध्ये डोळे उघडे असतात. गुरुवारी बाबा म्हणायचे हा त्याचा स्वतंत्र पुरुषार्थ आहे तो. पण प्रायः डोळे व्यवहारामध्ये झोपेमध्ये बंद असतात. तसे आपले डोळे बंद करून ठेवा. आणि झोपलेल्या व्यक्तीच्या श्वासाची गती मंद रूपाने चालते, एका लेवलनी श्वास चालतो. आता या जागृतीमध्ये जर विचार केला तर जागृतीमध्ये श्वास कमी तरी होतो, नाहीतर जास्त तरी वाढतो. आता सध्या ही माईक सिस्टीम जी आहे, माझा आवाज वढते येते, म्हणून माझ्या बेंबीच्या बुडापासून अशी कळ लागते. मला असं वाटतं कीर्तन होईपर्यंत मी जिवंत राहिलो तर बरं आहे, एवढा माझा आवाज वढून घेते माईक सिस्टीम सध्याच्याही काळामध्ये. पण भगवान रत्नेश्वर मला जिवंत ठेवतील माझी खात्री आहे. विठ्ठल विठ्ठल एवढं बोलल्याच्या नंतर एखाद्याने आवाज बराही केला असता मला असं वाटतंय. पण जे असेल ते असेल, माझं प्रारब्ध म्हणतो मी इथालचं, तसंही काही नाही. विठ्ठल विठ्ठल. आचार्य म्हणतात मग सगळं काय सांगत होतो, कुठे कोणत्या मुद्द्यावरून कुठे गेलो माझ्या लक्षात नाही. कीर्तनातला रंगभंग झाला, रसभंग झाला की ब्रह्मदेवाला सुद्धा येत नाही महाराज, तो ते पहिल्यापासूनच रंगदेवता असते. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होतो काय माहिती. मग त्यालाच बिघडतंय. अनेक अनुभव आहेत माझे असे. माईक बदलून जमत नाही. ज्याला माईक सिस्टीम लावता येते ना ते कोणत्याही माईक सिस्टीम माईकवरती लावू शकता येते. काय सांगत होतो सांगा तुम्ही खालचे नाही काय ते तर फार मागे झालं ते, म्हणजे त्याचं चालू, पण उदाहरण सांगत होतं दुधाचं चालू होतं. आचार्य म्हणतात श्वासाची मंद गती असते. झोपलेल्या व्यक्तीच्या श्वासाची मंद गती असते, तशी आपल्याही श्वासाची गती मंद ठेवा. जागृतीमध्ये श्वास कमी तरी होतो, नाहीतर वाढतो तरी. इथं होता माझा मुद्दा. पण झोपलेल्या व्यक्तीच्या श्वासाची गती मंद रूपाने चालते, तशी आपल्या श्वासाची गती मंद ठेवा.
या एका एका लक्षणाचा विचार करता 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 आचार्य म्हणतात तुम्हाला कधी झोप लागेल तुमची तुम्हाला हे कळणार नाही. हे उदाहरण झालं. तशा पद्धतीने आम्ही संतांच्या एका एका लक्षणाचा विचार करता 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 आम्ही कधी संत पदापर्यंत पोहोचू हे आम्हालाही कळणार नाही. याच्याकरता आम्हाला संतांचे लक्षणं कळणं गरजेचं आहे. एवढे मोठे जर फायदेशीर संतांचे लक्षणं असतील तर तुकाराम महाराज आम्हाला संतांचे लक्षणं सांगा ना काय. तर तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये अनेक लक्षणं सांगितले. त्यातील 2-3 लक्षणाचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पवित्र सोवळी पवित्र सोवळी हो पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव देव त्यांचा आवडता देव देव त्यांचा आवडता देव एका एका लक्षणाचा विचार करून आम्ही संत पदापर्यंत जर पोहोचणारे असो. एवढा मोठा फायदा आम्हाला जर संतांच्या लक्षणाचा होत असेल तर आम्हाला संतांचे लक्षणं कळणं गरजेचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांना विचारलं महाराज आम्हाला संतांचे लक्षणं सांगा. म्हणून तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये संतांचे 3 लक्षणं सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात या भूमंडळावरती या पृथ्वी तलावरती पवित्रही संत महात्मेच आहेत, सोवळेही संत महात्मेच आहेत आणि एक सुद्धा संत महात्मेच आहेत. विठ्ठल विठ्ठल. कोणी म्हणेल पवित्र म्हणजे सोवळं आणि सोवळं म्हणजेच पवित्र, असं होत नाही कधी. पवित्र वेगळा आणि सोवळं वेगळा. आमचे परमपूज्य परमशुद्ध वैकुंठवासी श्रीगुरु विठ्ठल बाबा घुले गुरुवारे बाबांच्या मी अभंगावरती पुष्कळ कीर्तन ऐकले महाराज आळंदीमध्ये. आपणही ऐकले असेल, गुरुवारे बाबांना पाहिलं असेल, दर्शन घेतलं असेल. गुरुवारे बाबांचे काही ठराविक अभंग असायचे. देवघ्या कोणी देवघ्या कोणी सदा नामघोष करू हरी कथा. त्यातला हा एक अभंग पवित्र सोवळी. गुरुवारे बाबांनी या अभंगावरती पुष्कळ कीर्तन केले. गुरुवारे बाबा अर्थ सांगत असताना म्हणायचे पवित्र म्हणजे सोवळी आणि सोवळी म्हणजे पवित्र असा 2 शब्दाचा एक अर्थ होत नाही. पवित्र वेगळा आणि सोवळा वेगळा. पवित्र कोणाला म्हणायचं आणि सोवळं कोणाला म्हणायचं. गुरुवारे बाबा म्हणायचे पवित्र त्यांना म्हणत जा ज्यांच्यामध्ये पुढच्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य असतं, त्यांना पवित्र म्हणायचं. आणि जे स्वतः दोषमुक्त असतात, दोषरहित असतात, त्यांना सोवळं म्हणायचं. पवित्र म्हणजे पुढच्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य असणं, याला पवित्र म्हणतात. संत महात्म्यांच्या ठिकाणी हा पवित्रपणा असतो, म्हणजे पुढच्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य असतं. याची पुष्टी करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी. संगे आपोलिया दोषी, 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 संगे आपोलिया दोषी. हे पुनीत केले
पुनीत केले विष्णुदास हो संज्ञा बोलिया हो संज्ञा बोलिया हो संज्ञा बोलिया संत महात्मे पवित्र आहेत म्हणजे पुढच्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. याची पुष्टी करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. विष्णुदास शब्दाचा अर्थ होतो संत महात्मे. त्यांच्या संगतीमध्ये कितीही दोषवान व्यक्ती येऊ द्या, त्यांना ते पुनीत केल्याशिवाय राहत नाहीत. दोषाचे दोष नष्ट केल्याशिवाय ते राहत नाहीत. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. गुरुवरे बाबा आवडीने एक ओवी सांगायचे. गुरुवरे बाबा म्हणायचे, जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शने प्रशस्तीसी ठाऊ, जयाचे ने संगे ब्रह्मभाव, भ्रांतासी विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्य पवित्र आहेत म्हणजे पुढच्याचे दोष नष्ट करण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. अनेक दोषी व्यक्तीचे दोष नष्ट केले. आपल्याला इतिहासामध्ये अनेक उदाहरणं माहीत आहेत. वाल्या कोळ्यासारखा दोष जगात दुसरा कोण होता सांगा ना. पण नारद रूपी संत त्यांच्या जीवनामध्ये भेटले आणि जीवनातील सर्व दोष नष्ट होऊन वाल्मिक ऋषीची पदवी प्राप्त झाली. एवढी श्रेष्ठ अवस्था प्राप्त झाली. कारण संत महात्मे पुढच्याचे दोष नष्ट करतात म्हणून पवित्र आहेत. पवित्र पुढच्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य असतं त्यांच्यामध्ये. पण एवढ्यावरती त्यांचा पवित्रपणा मर्यादित नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अशा संत महात्म्यांचं आपण केवळ वाणीने नामचिंतन जरी केलं तरी देखील जीवनातील सर्व दोष आणि पाप नष्ट होऊन गेल्याशिवाय राहत नाही. तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी जलतील राशी पातकाचा जलतील राशी पातकाचा जलतील राशी पातकाचा तयाच्या चिंतने धरतील दोषी जलतील राशी पातकाचा जलतील राशी पातकाचा करतील दोषी जलतील राशी पातकाचा जलतील राशी पातकाचा. संत महात्म्यांचा आम्ही केवळ नामचिंतन जरी केलं तरी तुकाराम महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने. तयाच्या म्हणजे संत महात्म्यांच्या चिंतनाने तरतील दोषी दूषित तरुण जातील, जळतील राशी पातकांच्या. सर्वांच्या काकड्यातला अभंग पाठ आहे. तुका म्हणे पापे जाते संतांचे या जपे. संत महात्म्यांचा जप जरी केला आपण तरी देखील सर्व दोष जीवनातील नष्ट होतात. प्रेममूर्ती नामदेवराय वर्णन करत असताना म्हणतात, नाम घेता वदने दोष जाती, नाम घेता वदने दोष जाती, नाम घेता वदने दोष जाती. ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पाय, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पाय, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पाय, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पाय, गीतावदनी दोष जाती, नाम घेता वदने दोष जाती, गीतावदनी दोष जाती. केवळ त्यांचं नामचिंतन जरी आपण केलं तरी आपल्या जीवनातील सर्व दोष जातात. का जातात? कारण ते पवित्र आहेत म्हणून. पवित्र पुढच्याचे दोष नष्ट करण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. पवित्र हे एक लक्षण आहे त्यांचं. आणि दुसरं लक्षण आहे सोवळी. सोवळी शब्दाचा अर्थ केला होता आपण दोषरहितता, निर्दोषता. संत महात्म्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष राहिलेला नसतो. नाही त्या विटाळ अखंड सोळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. कोणत्याही प्रकारचा विटाळ त्यांच्या ठिकाणी नसतो. विटाळाचे अनेक प्रकार आहेत, सांगून वेळ घेत नाही. गुरुवर्य बाबा या चरणावरती बोलत असताना म्हणायचे, वा विश्व माऊली ज्ञानोबराय आदी संत मंडळीने चारित्र्य जपत असताना एवढं जपलं, कधी एक डागसुद्धा चारित्र्याला लागू दिला नाही. म्हणून ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना गुरुरे बाबा तोंड भरून वर्णन करायचे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंक जीवन ठेवलं गुरुवरे बाबा म्हणायचे या मंडळीने. गुरुवरे बाबा या प्रमाणावरती बोलत असताना आवर्जून आम्हाला सांगायचे, पोरा हो
कपड्यावरती 1000 डाग लागले तरी चालेल, चारित्र्याला एक सुद्धा लागू देऊ नका. कारण त्याचं असं आहे, गुरुवारी बाबा म्हणायचे कपड्यावरचा डाग साबणेने निघून जाऊ शकतो, चारित्र्याला लागलेला डाग कशानेही निघत नाही. भले लोक विसरतील, डाग निघणार नाही. विठाला 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 विठाला. म्हणून सोवळी शब्दाचा अर्थ होतो डागरहित जीवन, दोषरहित जीवन. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये एक सुद्धा दोष अवगुण राहिलेला नसतो. तुकाराम महाराजांचे गोड प्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याने क्षुद्र बुद्धीने संत महात्म्यांच्या ठिकाणी अवगुण पाहण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला शोधूनही त्यांच्या ठिकाणी अवगुण सापडत नाही. पाहता गुण मिळे देना, पाहता गुण मिळे देना, पाहता गुण मिळे देना, पाहता गुण मिळे देना. हात कामने तैसा सजना सुना, पाहता गुण मिळे देना, पाहता गुण मिळे देना. तुका म्हणे पैसा सजना, पाहता गुण मिळे देना, पाहता गुण मिळे देना. तुकोबराय म्हणतात, चंदनाचे हात पाय हे चंदन या अभंगाची सुरुवात आहे, त्याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, सज्जन म्हणजे संत महात्म्य, पाहता अवगुण मिळेची ना, अवगुण त्यांच्या ठिकाणी शोधूनही सापडत नाही. मला वाटतंय संत महात्म्यांच्या ठिकाणी शोधूनही अवगुण सापडत नाही आणि आपल्या ठिकाणी शोधूनही गुण सापडत नाही. विठाला 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 विठाला. अवस्था असते संत महात्म्यांची, निर्दोषता अवस्था प्राप्त झालेली असते. ते 16 लक्षण आहे, सोवळी. संत महात्मे सोहळे आहेत म्हणजे दोषरहित आहेत. छोटासा प्रसंग सांगितला जातो, प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या जीवनचरित्रातला. असं म्हणतात, एकदा महाराज नाशिकला गेल्याच्या नंतर रामकुंड, आपल्याला माहिती आहे गोदावरीच्या पात्राचे, तिथे रामकुंडावरती स्नानाला गेल्याच्या नंतर रामकुंडावरती स्नान करत होते महाराज, सद्गुरू श्री जोग महाराज. स्नान करत असताना काठावरची बसलेले ब्राह्मण मंडळीने सांगितलं, बुवा हातामध्ये पाणी घ्या, आम्ही संकल्प बोलतोत म्हटल्याच्या नंतर संकल्पामधले शब्द काय येतं म्हटले, पापोहम पापकर्माहम पापात्मा, सगळे शब्द ऐकले. सद्गुरू श्री जोग महाराज म्हटले, बुवा हा संकल्प आमच्याकरता निर्माण झाला नाही म्हटले, हा संकल्प त्यांच्याकरता आहे म्हटले. ज्यांनी कधी जीवनामध्ये पाप कर्म केलेलं आहे, पठ्ठ्याने कधी पापच केलं नाही तर संकल्प कशाला सोडायचा म्हटले. सोवळ जीवन आहे. विठाला विठाला पवित्र या लक्षणाने संत महात्मे युक्त आहेत, सोवळी या लक्षणाने युक्त आहेत. आणि एक आहेत म्हणजे जगोदोद्धारक अवच्छेदकाने एक आहेत. एक शब्दाचा अर्थ असा होतो, जगाचा उद्धार जर करायचा जर असेल तर देव जगाचा उद्धार करू शकत नाही. देवाला सुद्धा संत रूपानेच या जगामध्ये जगाचा उद्धार करण्याकरता यावं लागतं. उद्धाराया आले देव म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशा करता अवतीर्ण झाले जगामध्ये संत महात्मे? उद्धाराया आले दीनजना. दीनजनाचा तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, आपल्याला सन्मार्ग दाखवण्याकरता,
आपण झोपलेलो आहोत, आपल्याला उठवण्याकरता संत महात्मे आले. उठा की जे मायबाप कैसे लागली झोप. चला चला म्हणतात, चला म्हणतात, जाग करतात, उठवतात, चलायचं शिकवतात, आपल्याला करून दाखवतात सर्व क्रिया. काही लोक म्हणतात महाराज संत वाङ्मयाने संत चरित्राने लोक आळशी केले, निष्क्रिय केले आणि प्रमाणाचा आधार घेत असताना म्हणतात ठाईचं बैसोनी कराईक चित्त. या प्रमाणाच्या आधारे पुन्हा ठेविले अनंते तैशीचे राहावे, या प्रमाणाचा आधार घेतात बुद्धिवादी जीवी लोक काही. आणि ते लोक म्हणतात संत चरित्राने संत वाङ्मयाने लोक आळशी करून ठेवले. पण मी याच्या उलट सांगतो, उलट आळसे झालेले लोक सक्रिय करून टाकले संत वाङ्मयाने. उलट नैराश्याला प्राप्त झालेले लोक त्यांनाही एक उत्कर्षाचं किरण या संत वाङ्मयाने संत चरित्राने दाखवलं. महाराज छोटासा प्रसंग आहे. परमपूज्य परमश्रद्धे प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर. मामासाहेबांचं जीवन त्या काळातलं म्हणजे फार मोठं हिमालयाच्या तोडीचं जीवन. जेव्हा पुण्यामध्ये मामासाहेब SP कॉलेजचे प्राध्यापक होते, कॉलेजचं काम करत असताना मामासाहेबांनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना वारकरी गणवेश कधी कमी केला नाही. याच वारकरी गणवेशावरती मामासाहेब शिकवायला जायचे. खरं म्हणजे आज आम्ही या वारकरी गणवेशावरती पोट भरवतो, पण किती काळ वारकरी गणवेशावरती राहतो हा पुढचा प्रश्न आहे. पण मामासाहेबांनी हा गणवेश कमी केला नाही. याच गणवेशावरती कॉलेजमध्ये जायचे आणि जात असताना एक विद्यार्थ्यावरती एक आगळी वेगळी छाप होती मामासाहेबांची. त्या विद्यार्थ्यामध्ये अनेक जे विद्यार्थी होते, त्या एका विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काही कारणास्तव काय झालं असेल काय माहिती, फार मोठं दुःख प्राप्त झालं. होऊ शकतं कोणाच्या जीवनामध्ये, ब्रह्मचारी असू द्या, संन्यासी असू द्या, गृहस्थी असू द्या, कोणीही असू द्या, वानप्रस्थी असू द्या, कोणाच्याही जीवनामध्ये दुःखाचा संघर्ष येतोच, करावाच लागतो, तो केला पाहिजे. पण त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये भयंकर दुःख प्राप्त झालं, असहनीय दुःख प्राप्त झालं व दुःखाची सहन करण्याची मर्यादा संपली. त्या विद्यार्थ्याने ठरवलं आत्महत्या करायची. सहन करून करून कुठपर्यंत दुःख सहन करायचं, एकदाचं जीवन संपून टाकायचं, दुःख नष्ट होऊन जाईल. म्हणून त्या विद्यार्थ्याने ठरवलं आत्महत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला. आणि ज्या दिवशी आत्महत्या करायची त्या दिवशी नेमका ज्या गच्चीवरती तो आत्महत्या करण्याकरता निघाला, वरून उडी टाकण्याकरता, त्याच्या शेजारच्याच गल्लीमध्ये मामासाहेब राहत होते. त्याला माहीतही नव्हतं. मामासाहेबही योगायोगाने त्याच कालखंडामध्ये आपल्या गच्चीवरती फिरण्याकरता निघाले होते, गेले होते वरती. एखाद्याचं मरण जर टाळायचं जर असेल तर देवाची कशी नियुक्ती असते बघा. मामासाहेबांनी वरती गच्चीवरती काय जावं आणि त्या विद्यार्थ्यांनी शेजारते राहत्या त्याच्या त्या रूमच्या गच्चीवरती काय जावं आत्महत्या करण्याकरता. गच्चीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करतोय हे दृश्य मामासाहेबांना स्वतःच्या गच्चीवरून दिसलं. बारीक नजरेने मामासाहेबांनी पाहिलं तर आपल्याच कॉलेजचा एक विद्यार्थी दिसतोय. काय करतोय जरा बारीक निरीक्षण केलं तर मामासाहेबांच्या लक्षात आलं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो वाटतं. मोठ्याने आवाज दिला, काय करतो म्हणून विचारलं. त्या विद्यार्थ्याने सांगितलं मामासाहेब जीवनाला कंटाळा आला, जीवनाचा कंटाळोय, आत्महत्या करतोय. मामासाहेबांनी सांगितलं खुशाल आत्महत्या कर, फक्त एकदा मला भेट आणि दुसऱ्या क्षणाला आत्महत्या कर. त्याला माहीत होतं मामासाहेबांचं खूप मोठं जीवन आहे, एवढे मोठे महात्मे आपल्याला भेटण्याचा सल्ला देत आहेत, काय हरकत आहे एकदा भेटायला, एकदा भेटू, दुसऱ्यांदा आपण आत्महत्यासाठी प्रवृत्त होऊ. खाली उतरला, मामासाहेबांकडे आल्याच्या नंतर दर्शन घेतलं मामासाहेबांचं. सांगितलं काय बोला. मामासाहेबांनी सांगितलं का आत्महत्या करतो बाबा. त्याने सांगितलं दुःखच एवढं प्राप्त झालंय, सहन होत नाही, सहनशीलतेच्या पुढचं टोक झालंय म्हटलं, दुःखाचं सहन करण्याची मर्यादा संपली म्हणून आत्महत्या करतोय. मामासाहेबांनी सांगितलं ठीक आहे, पण माझं एक काम करशील. नक्की करेल मामासाहेब. मामासाहेबांनी सांगितलं तू आत्महत्या खुशाल कर, पण त्याच्या अगोदर फक्त तुकाराम महाराजांचं चरित्र एकदा वाचून काढ. एकदा तुकाराम महाराजांचं चरित्र वाच आणि दुसऱ्या क्षणाला लगेच तू आत्महत्या कर. मामासाहेबांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र त्याच्या हातामध्ये ठेवलं. कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी होता, साधारण नव्हता तो. घरी गेला तुकाराम महाराजांचं चरित्र घेऊन, मन लावून एकाग्र वृत्तीने चरित्र तुकाराम महाराजांचं वाचलं आणि त्याच्या लक्षात आलं अरे ज्या महात्म्यांचं आपण चरित्र वाचलं ते तुकाराम महाराज, त्यांच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय एक क्षणही गेला नाही.
तरी देखील तो महात्मा म्हणतो आनंदाचे डोही आनंद तरंग. एवढ्या महासुखामध्ये तो आनंदामध्ये निमग्न आहे तो महात्मा. आणि तुकाराम महाराजांच्या सापेक्ष माझ्या जीवनामध्ये तर कश्चित दुःख आहे, थोडंसं दुःख आहे. आणि तेवढ्या दुःखामुळे मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही तो महात्मा आनंदाचे ढेकर देतोय, तुकाराम महाराजासारखा महात्मा. आणि माझ्या जीवनामध्ये थोडंसं दुःख आहे, मी आत्महत्या करण्याकरता निघालो, परावृत्त झाला आत्महत्यापासून, निर्णय बदलला, आत्महत्या करायची नाही. मामासाहेबांकडे गेला, सांगितलं, संपूर्ण चरित्र वाचिलं, हातामध्ये ठेवलं. मामासाहेब म्हटले आता खुशाल आत्महत्या कर. म्हटले आता आत्महत्या करायची नाही. का करायची नाही? अहो ज्या तुकाराम महाराजांचं मी चरित्र वाचलं त्यांच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही, तरी देखील ते आनंदाचे ढेकर देत असेल तर माझ्यासारख्या जीवनामध्ये कश्चित दुःख प्राप्त आहे, माझ्यासारख्याने आनंदाचा ढेकर का देऊ नये. जीवन बदललं तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राने. नंतर कॉलेज जीवन पूर्ण झालं, पुढची डिग्री प्राप्त करता करता नंतर सोलापूरचा कलेक्टर झाला तो विद्यार्थी. विठ्ठला विठ्ठला संत जीवन, संत वाङ्मय जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त करून देणारं ठरतं. म्हणून एक शब्द आपल्याला त्याच्यातून देवतन करतो, जगाचा उद्धार करण्याकरता आलेले संत महात्मे जगाला सन्मार्गानेच नेणार, ते नैराश्याला कधी प्राप्त करून देत नाहीत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संत महात्मे पवित्र आहेत, सोवळे आहेत आणि एक आहेत. अशा प्रकारच्या लक्षणाने युक्त असणारे संत महात्म्य, त्यांच्या आवडीचा विषय जर काय असेल तर आवडता देवा, आवडता देवा, आवडता देवा, आवडता देवा, आवडता देवा, सोवळे आहेत आणि एक आहेत, या लक्षणाने युक्त असणारे संत महात्मे, त्यांच्या आवडीचा विषय जर काय असेल तर तुकाराम महाराजांचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये पडता देव. त्यांच्या आवडीचा विषय देव झालेला असतो. सर्वांच्या पाठांतरातलं प्रमाण सांगतो, सगळे खाली बसलेले म्हणा, वरचे कोणी म्हणणार नाहीत. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. एक विषय त्यांचा फक्त देव झालेला असतो. देवाशिवाय दुसरं त्यांना काही आवडत नाही. तुझं वाचुनी केशवा आणून आवडे, ज्ञानोबाराय म्हणतात. अहो थोडं नाही थिडकं नाही, देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही, फक्त देव आणि देव आवडतो. किती आवडतो देव आणि कशाप्रमाणे आवडतो, 2 शब्दावरती 2 प्रमाण देतो, उत्तरार्धामध्ये प्रवेश करतो या चरणाच्या. किती आवडतो देव,
विश्व माऊली भगवान ज्ञानोबाराय देवासमोर उभा राहतात. देव म्हटले असतील ज्ञानोबारायांना, ओ ज्ञानोबाराय तुम्ही माझी भक्ती करतायत. हो करतो की. मी आवडतो तुम्हाला. आवडतो की देवा. किती आवडतो सांगा ना ज्ञानोबाराय. बहु आवडसे जेव्हा पासोनिया, बहु आवडसे जेव्हा पासोनिया, बहु आवडते देवा पासोनिया, बहु आवडते देवा पासोनिया. तुझिया वाई नका देवराया, तुझिया वाई नका देवराया. बहु आवडते देवा पासोनिया, बहु आवडते देवा पासोनिया. तुझ्या देवा सांगू तुम्हाला किती आवडतोस. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, माझ्या जीवापेक्षा सुद्धा तू मला आवडतोस. आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, तुझी शपथ आहे मला, तू मला खूप आवडतोस. तुझी शपथ, तुझ्यावरती माझं खूप प्रेम आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, व्यवहारातले माणसाची शपथ घेऊन काय करायचं आहे. पुढच्या व्यक्तीला आपण किती आवडतो, अंतरीचा भाव काय जाणे लोकाला काय कळतं किती आवड आहे म्हणून. पण देवाला मात्र फसवता येत नाही ना. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाला कळतं लगेच आपल्या अंतकरणातली आवड. म्हणून ज्ञानोबारायने आपल्याला या चरणातून खूप मोठा संदेश दिला. ज्ञानोबाराय म्हणतात, सामान्य व्यक्तीची शपथ घेण्यापेक्षा देवाची शपथ घ्या, परमार्थ करा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आमच्या जीवापेक्षा देव आवडतो. कशाप्रमाणे आवडतो. तुकोबारायने 2-3 उदाहरणं दिलेले आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रता माऊलीला पती आवडतो, त्या पद्धतीने आम्हाला देव आवडतो. लोभी माणसाला काया वाच्या मानाने धन आवडतं, तशा पद्धतीने आम्हाला देव आवडतो. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे भले भले भले. भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे दाना. सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे दाना. हे आम्हा नारायण तैच्या परी, आम्हा नारायण तैच्या परी. सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, भावे लोभ्या आवडे दाना. सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे आम्हा नारायण तैसा परे, आम्हा नारायण तैसा परे. सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे दाना. सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या, सर्व भावे लोभ्या आवडे संजय महाराज गुरुवरे बाबांची ही चाल खूप आवडीची असायची बघा. विठ्ठल विठ्ठल. आता ती
कशी बाबा म्हणायचे ही तशी मी म्हणून दाखवत नाही. का दाखवत नाही तुम्हाला कळालं असेल का दाखवत नाही ते. कारण जिकून तिकून थोडाफार लागलेला चिटकलेला सोड तेवढा निघून जायचा म्हणून दाखवत नाही. उर्वरे बाबांची अतिशय आवडती चाल असायची. काही काही चाली उर्वरे बाबांचे प्रसिद्ध आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. कशाप्रमाणे आम्हाला देव आवडतो, लोभी माणसाला ज्याप्रमाणे धन आवडतं, आम्हा नारायण तैशा परी म्हणून ज्यांचा आवडता देव त्यांचा आवडणारा देव आहे. अखंडित प्रेमभाव देवाच्या चरणारविधी अखंड प्रेमभाव त्यांचा समर्पित असतो. कोणताही जीवनामध्ये प्रसंग प्राप्त झाला तरी त्या भावाला खंड निर्माण होत नाही, अखंडित प्रेमभाव राहतो. मला वाटतं संतांच्या भावाच्या सापेक्ष तुमच्या आमच्या भावाचं जर वर्णन केलं तर मला वाटतं पहिली गोष्ट आपला भावच आहे की नाही काय माहिती देवावरती. पण ज्या अर्थी आम्ही भगवान रत्नेश्वराच्या दरबारामध्ये एकत्रित आलो त्या अर्थी आमचा भाव आहे. पण आपल्याला पुढचा शब्द सगळ्यालाच कीर्तनकारासहित कबूल करावा लागतो, अखंडित मात्र नाही. विठ्ठल विठ्ठल आमचा अखंड प्रेम भाव देवाच्या चरणारविंदी समर्पित नाही, खंडित भाव आहे. प्रत्येक क्षणाला आपला भाव बदलतो. का बदलतो? तुकोबारायांचं गूढ प्रमाण आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटते रंग. प्रत्येक क्षणाला आपली बुद्धी वेगवेगळा आकार धारण करते, विषयाचा आकार धारण करते. प्रत्येक क्षणाला बदलते आपली बुद्धी, म्हणून आपले भावही बदलतात. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं म्हणजे आमचा देश बदलला की भाव बदलतो, काळ बदलला की भाव बदलतो, आणि अवस्था बदलली की भाव बदलतो. देश बदलला की भाव बदलतो. कल्पना करा, आपण पालखी सोहळ्यामध्ये एखाद्या संतांच्या पंढरीसारख्या पुण्य देशामध्ये गेलोत, त्या ठिकाणी सर्व वातावरण बघितलं, तिथालचे स्पंदनं वेगवेगळे असतात, चांगले सुविचार अंतःकरणामध्ये निर्माण होतात, आणि कळत न कळत माणसाला असं वाटतं एकदाची माळ घालून टाकावी. पुण्य देशामध्ये गेल्याच्या नंतर माळ घालावीशी इच्छा होते. गावाकडं आला काला झाल्याच्या नंतर माळीकडे टकटक बघायला लागला, ठेवात का काढावी, ठेवात की काढावी म्हणून. पुण्य देशामध्ये गेल्याच्या नंतर माळ घालावीशी वाटते, गावाकडं आलं की काढावीशी वाटते. देश बदलला की भाव बदलतो आमचा, काळ बदलला की भाव बदलतो. आता सध्या पुण्यकाल चालू आहे, सप्ताहाचा भगवान रत्नेश्वराच्या दरबारामध्ये चालू आहे. वेगवेगळे महात्मे येतात, सुविचार सांगतात, संतांचे प्रमाणे दाखले देतात. बसल्या बसल्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने विचार केला, 80 वय झालं अजून गाळा रिकामावी, पवित्र तुळशीची माळ गाळ्यामध्ये नाही, एकदाचं जीवन बदलून टाकायचं. नाहीतरी आता काय राहिलं, आता काही काही चावत आहे का, गिळत आहे का, गिळालेलं पचत आहे का, काय होतं, आता काय करायचं खाऊन तरी, आता जीवन बदलून टाकायचं, माळ घालायची म्हणून घातली. पुण्यकाल चालू होता, कालाचं सप्ताहाचा काला झाला, पुन्हा बघायला टकटक माळकट ठेवत की काढावी, एवढ्या उतार वयात. देश बदलला, आवड बदलली आमची, काळ बदलला, आवड बदलते. आणि तिसरा टप्पा आहे अवस्था बदलली की आवड बदलते. आपल्याकडे 3 प्रकारची अवस्था सांगितली जाते, बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था. बालपणातली आवड वेगळी, तारुण्यातली आवड वेगळी, आणि वृद्ध अवस्थेतली आवड वेगळी. या 3ही टप्प्यातले लोक इथं बसलेलो आहोत आपण. काही बालक येतं, काही तरुण येतं, आणि काही वृद्ध येतं. मला वाटतंय कोणाला काय आवडतंय 2 मिनटामध्येच आपला निर्णय लागतो. बाळा तुझं नाव काय? श्रेयश. श्रेयश, श्रेयश, मी तुला प्रश्न करतो काय आवडतं म्हणून. प्रश्न आहे काय आवडतं, पर्याय देतो तुला 3. श्रीखंड आवडतं का गुलाबजामुन आवडतं? सांग ना काय आवडतं. श्रेयश, कोणतंही सांग एखादं जे आवडतं ते, त्याला काय एवढं घाबरायचं. श्रीखंड बरोबर आहे. सध्या वातावरण आहे उन्हाळ्याचं आहे म्हणून थंडच आवडलं पाहिजे. श्रेयसची आवड वातावरणानुसार चांगली आहे. श्रेयसला श्रीखंड आवडतं. आता श्रेयस थोडं उभाच राही ना. आता श्रीखंड आवडतं का सायकल आवडते श्रेयस? सायकल आवडते, बरोबर. आता आणखी शेवटचा आता पर्याय, शेवटचा आणि अंतिम. आता याच्यामध्ये जर बरोबर आलं की 100 पैकी 100, नाहीतर 50. श्रेयस, श्रेयस, आता शेवटचा पर्याय आहे, सायकल आवडते का आई आवडते? मोठ्याने बोल की जरा, मोठ्याने बोलण्याला ऐकायला होती ना. आई आवडते. श्रेयस काय म्हणतो? आई आवडते. बस खाली. आता श्रेयस लहान आहे म्हणून त्याला आई आवडते आहे ना. श्रेयस म्हणतो म्हणून नाही. ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी लहान लेकराची आवड सांगितली.
पहिली बाळ दसे आई बा हेची पिशे. पिस शब्द आहे का नाही आपल्याकडे? पिसा. लोक म्हणतात पिसं लागलं, त्याला पिसं लागलं म्हणजे वेड लागलं. लहानपणामध्ये लहान लेकराला एकच वेड असतं. कोणतं वेड? आई 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 आई. पहिली बाळ दसे आई बा हेची पिशे, एकच वेड असतं. शब्द माझा नीट आहे का? श्रेयश लहान आहे म्हणून श्रेयशला आई आवडते. आणि आपल्याला हे लहानपणी आई आवडत आपल्याला हे लहानपणी आई आवडत होती. म्हणजे आता निवाड तुझ्या तोंडी वाटे झाला. मी असंच बोललो त्रिदेवतेला महाराज तिथं शिडकोमध्ये. त्या चोपदार फार हुशार होता. तसे तुम्ही नाही बोलले काही, बरं झालं अजून. ते म्हटलं आईच आवडते पण पिंट्याची. माझ्या आपल्या पुढे निघालं ते. म्हटलं बरं झालं बाबा, तुझी एक भर पडली चिंतनामध्ये पुन्हा. पण म्हटलं तेवढा बोलण्याचं धाडस आमचं कीर्तनामध्ये होत नाही. म्हटलं देवा विठ्ठला विठ्ठला. पहिली बाळ दसे आई बा हेची पिशे. लहानपणामध्ये आई आवडते. लहानपणामध्ये लेकरू आईच्या समोर खेळतं. तू का म्हणे बाळ माते पुढे नाचे. काय आनंद वाटतो महाराज ते आईला. गुरुवरे बाबा म्हणायचे नाचणाऱ्या लेकराचा आनंद किती होतो त्या आईला हे कळण्याकरता बाप होऊन कळत नाही, आईच व्हावं लागतं त्याच्याकरता. गुरुवरे बाबा म्हणायचे. गुरुवरे बाबा ती आवड सांगत असताना म्हणायचे लहान लेकरू शाळेतून आल्या आल्या भेरदिशी दप्तर फेकून देतं आणि टक 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 नजरेने घरामध्ये शोधत राहतं. कोणाला शोधतं ते? आईला. आई जर दिसली नाही तर बाप उभा असतो. ताट मान करून छाती काढून बाप उभा राहिलेला असतो. बापाजवळ जातं लेकरून. बापाला म्हणतं आई कुठे गेली? गुरुवरे बाबा म्हणायचे काय पाप केलं त्याने काय माहिती, त्याला विचारित नाही, आईला विचारतंय. पण लगेच उत्तर देऊन टाकायचे. बाबा म्हणायचे 9 महिन्याचे कष्ट बापाने झेललेले नसतात, आईने झेललेले असतात. म्हणून विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. लहानपणामध्ये आवडीचा विषय आई असतो. पण तोच लहानपणातला देह तारुण्य अवस्थेमध्ये आला रे आला की आवड बदलली. पहिली बाळ दसे आई बा हेची पिशे. ते सरे ते तिथं संपून जातं. काही काही माता भगिनीचे शब्द तुम्ही ऐकत असाल बघा. काही काही माता भगिनीचे शब्द खूप गोड असतात. त्या म्हणतात माय माझं बबडं, माझं लेकरू माझ्याशिवाय राहतच नाही. मी जिकडे जाईन तिकडे येतं, माझ्याशिवाय एक क्षणभरसुद्धा करमत नाही त्याला. गुरुवरे बाबा म्हणायचे थोडं दम काढ, त्याला मोठं होऊ दे थोडं. तुझ्याशिवाय बी करमत तुला वृद्धाश्रमातही पाठवता येते. बरोबर. पहिली बाळ दसे आई बा हेची पिशे. ते सरे मग स्त्री मांसे भुलून ठाके. मग स्त्री हा आवडीचा विषय होतो. किती आवडीचा विषय होतो. ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी संसारिकाच्या समोर सांसारिक चित्रपट मांडत असताना ज्ञानोबारायांनी मांडलेला आहे. खरं म्हणजे नैष्ठिक ब्रह्मचारी ज्ञानोबार आहे. संसारातला कोणताही अनुभव नाही, पण संसारिकापेक्षाही हुबेहूब असं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी असं चिंतन केलं. ज्ञानोबाराय म्हटले तो तरुण त्या तरुणीविषयी एवढा आसक्त असतो, एवढा आसक्त चित्त आराधी स्त्रियेचे. स्त्रियेचे नि छंदे नाचे माकड गारुडियाचे जैशी होय. उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात एखादा गारुडी माकडाला जशी उडी मार म्हटलं तसं ते माकड मारतं. शब्द नीट ऐका जरा, बदल करून सांगतो शब्द. एखादा गारुडी स्वतःच्या माकडाला जशी उडी मार म्हटलं तसं ते मारतं. स्वतःच्या याच्या खाली एक रेशवाडा. एखादा गारुडी स्वतःच्या दुसरं माकड कसं मारेल महाराज सांगा. एखादा गारुडी स्वतःच्या माकडाला जशी उडी मार म्हटलं तसं ते मारतं. हे उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. सिद्धांत पटवून देत असताना ज्ञानोबाराय उदाहरणामध्ये सिद्धांत घटवतात. ज्ञानोबाराय म्हणतात स्त्रीरूपी गारुडी पुरुषरूपी म्हणायचं का पुढचं रावद्यान झाकली मुठ सव्वा लाखाची कशाला उघडं करायचं. विठ्ठल विठ्ठल. संबंध आयुष्यभर उड्या मारण्यामध्ये जातं. आपलं आयुष्य जातं. किती उड्या मारल्यात कळतच नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. लहानपणी आवडीचा विषय आई असतो, तारुण्य अवस्थेमध्ये स्त्री असतो आणि तोच तारुण्यातला देह वृद्ध अवस्थेमध्ये गेला. आता आवड बदलली. मग तोची प्रेम भावो बाळकासी. कोण आवडतं म्हातारपणामध्ये? सगळ्यात कोण आवडतं? मला वाटते म्हातारे माणसं. बहुतांश म्हातारेच माणसे कीर्तनाला येतात. काही काही माणसं प्रश्न करतात महाराज आपल्यासारख्याला, तरुण का येत नाही तर म्हातारेच माणसं का येतात? मी त्यांना सरळ सरळ उत्तर देत असतो. आताचे जे म्हातारे आहेत का ते तारुण्यामध्ये कीर्तनाला येत नव्हते.
असं काही नाही. म्हणजे आता म्हातारे जे दिसतात ते काही तारुण्यामध्ये कीर्तनाला येत होते असं काही नाही ना. तेही तारुण्यामध्ये कीर्तनाला येतच नव्हते. आत्ताचे जे तरुण कीर्तनाला येत नाहीत ना ते भविष्यामध्ये वृद्ध झालेच नाही तर कीर्तनाशिवाय पर्यायच नाही. देवा विठ्ठल विठ्ठल. वृद्ध अवस्था प्राप्त झाले रे झाले, आवड बदलते. मग म्हातारपणामध्ये काय आवडतंय? मला वाटतं भरपूर म्हातारे येतं, पण तुम्हाला श्रेयसारखा प्रश्न करत नाही मी, तुमचं उत्तरच देऊन टाकतो तुम्हाला. तुम्ही वयोवृद्ध असल्यामुळे तुमची मर्यादा मी राखतो, तुम्हाला प्रश्न करत नाही, फक्त म्हातारपणाची एकदा खात्री करून घेतो. चौबदार, म्हातारे झालात तुम्ही? म्हातारे ऐकायला येत नाही का? येत ऐकायला. तुम्ही म्हातारे झालात? नाही म्हटलं, म्हणून अगोदर खात्री करावं लागते. उगाच आपण कसं म्हणायचं म्हातारं त्यांना. आमच्या गावातलं उदाहरण आहे, माजी सैनिक येतं, चालता येत नाही, उठतासुद्धा येत नाही, एवढी अवस्था हे झालेली. पण पैठण क्षेत्रातली पहिल्यापासून वारी केल्यामुळे दम निघत नाही. आप्पा म्हणतात त्यांना, घरातले सगळे म्हणतात आप्पा तुम्ही थकले, आता वारी होत नाही. ते म्हणतात का वारी होत नाही? तुमचं वय झालं, म्हातारे झालात. मी म्हातारा झालो तुम्हाला कोणी सांगितलं म्हटलं. म्हणून ज्याची त्याची खात्री. बाबा तुमचं वय झालं आहे, तुम्ही म्हातारे झालात. झाले का नाही जिजा? झाले का नाही? नाही झाले. इथं वृद्ध होती तरनेरे झालं का काय माहिती, हेच कळाय ना मला. तू का म्हणे वृद्ध होती तरनेरे? बाबा तुम्ही म्हातारे झालात. मी म्हणलो म्हणून नका म्हणू बाबा, तुम्ही झाले असला तर सांगा, नाही तर मला काय ना, मला 17-60 म्हातारी पडले तिथं कोणी. नसलं येतं म्हातारं तर मी दुसरीकडचं घेईन उदाहरणासाठी, पण तुम्ही बळच म्हातारी होऊ नका येतं कोणी. अण्णा तुम्ही म्हातारे झालात, पण अण्णा घेऊ आपण निवडीचे. अण्णा म्हातारे झाले. अण्णाला उदाहरण करतो, जगातले सगळे म्हातारे माणसाची आवड सांगतो. तुम्हाला सगळ्या म्हातारे माणसाला नातू आवडतात. नातू आहे तुम्हाला? नातू आवडतात? नातू आवडतात? नातू आवडतात? नाहीतर इथं तर मान अशीच हाल नाही. घरचे कोणीतरी आलेले आहेत बघण्याकरता. इथं जर मान अशी हलवली तर घरी जाईपर्यंत कडीच लागते घराला. म्हणून इथं मान अशीच हाली नाही. याच्यामध्येच आपलं मोठेपण आहे. आता म्हातारं झाल्याच्या नंतर नकारात्मक विचार ठेवायचेच नाही, सहन करण्याची थोडी सहनशीलता ठेवायची. घरदार म्हातारपणामध्ये सोडायचे नसतात. विठ्ठल विठ्ठल म्हातारी अवस्था झाल्याच्या नंतर मग तोची प्रेमभाव बाळकाशी नातू आवडतात, खूप नातू आवडतात. सांगण्याचा माझा मुद्दा एवढाच आहे, अवस्था बदलली आवड बदलते, देश बदलला आवड बदलली, काळ बदलला की आवड बदलते. पण संत महात्म्यांचा देश बदलू द्या, काळ बदलू द्या आणि अवस्था बदलू द्या, अखंडित प्रेमभाव आवड बदलत नाही. आणि अशा प्रकारचे जे संत महात्मे असतात खऱ्या अर्थाने तीच भाग्यवंते, सरती पुरती धनवित्ते. भाग्यवान तेच आहेत ज्यांचा अखंड प्रेमभाव देवाच्या चरणारविंदी समर्पित आहे. असे संत महात्मे जगामध्ये भाग्यवान आहेत. आणि धनाने आणि वित्तानेही परिपूर्ण तेच आहेत. संत महात्म्यांची श्रीमंती, संत महात्म्यांचं ऐश्वर जे काही आहे, आपण व्यवहारातले लोक कितीही श्रीमंत जरी झालो तरी संतांच्या श्रीमंतीची बरोबरी करू शकत नाहीत. या देशामध्ये अनेक श्रीमंत होऊन गेले, सध्या आहेत, पुढे होतील. काही 2-3 महिन्यापूर्वी घडलेलं उदाहरण, दिवंगत आपले रतन टाटा, त्यांचं उदाहरण मी नेहमी सांगतो. गोड स्वभावाचे महाराज. देवाने श्रीमंतीही भरपूर दिली, पण श्रीमंतीबरोबर स्वभावही गोड दिला. नाहीतर कधी कधी देव एखाद्याला श्रीमंत करून बघतो थोडंफार, पण थोडी श्रीमंती आली की जमिनीवरून चालत नाही, हवेतच चालतो. लोक म्हणतात अरे एवढंच दिलं देवाने तर हवेत चालायला काय, तुला दिलं काय देवाने? पण रतन टाटा याच्यामध्ये अपवाद येतं. एवढे श्रीमंत आहेत रतन टाटा, पण स्वभावानेही तेवढेच नम्र येतं. पण मला पुढचं सांगायचं, एवढे श्रीमंत असणारे रतन टाटा, पण त्या रतन टाटाच्या दारामध्ये साधं पैशाचं सुद्धा झाड होतं का? रतन टाटाच्या दारामध्ये साधं पैशाचं सुद्धा झाड नाही आहे. आमच्या संतांची श्रीमंती आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. विठोबार
मुबारक मुबारक हरि हरि आणि अशा प्रकारचे संत महात्मे जे आहेत या लक्षणाने युक्त आहेत. अशा संत महात्म्यांची जर आम्ही सेवा जर केली तर ती सेवा प्रत्यक्ष संतांना तर प्राप्त होतेच होते, पण प्रत्यक्ष पंढरीनाथाला ती देवाला सेवा प्राप्त होते. तुका म्हणे देवा 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 तुका म्हणे ध्यानी केला पावे सेवा ध्यानी केला पावे सेवा ध्यानी केला पावे सेवा जाता आवडता देव जाता आवडता देव त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा सावरता देव त्यांचा अखंडिता प्रेम भाव अखंडिता प्रेम भाव अखंडिता
अशा संत महापुरुषांची जर आपण सेवा केली तर ती सेवा संतांना तर प्राप्त होतेच होते, पण प्रत्यक्ष पंढरीनाथाला ती सेवा प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा कशा पद्धतीने प्राप्त होते. देवते संत निमित्त त्या प्रतिमा या न्यायाने. आणि दुसरी संगती सांगत असताना अशी सांगितलेली, पुत्राच्या विजयी पिता संतोषत जाये, तैशे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव. उदाहरण देत असताना उदाहरण दिलंय, एखाद्या पुत्र शब्दाचा अर्थ आपत्य या अर्थाने घ्या. एखाद्या व्यक्तीची मुलगी किंवा मुलगा शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक पात्रता घेत फार मोठं पद प्राप्त करून घेतलं. अपेक्षित जीवनामध्ये जे पद होतं ते पद प्राप्त करून घेतलं. ते पद प्राप्त झाल्याच्या नंतर जेवढा आनंद त्या मुलामुलीच्या जीवनामध्ये आहे त्याच्याही 100 पटीने आनंद बापाला आहे. कारण बापाला जन्मल्यापासून कसा सांभाळ केला आणि शिक्षण घेत असताना कशी व्यवस्था केलेली, या शिक्षणाची सर्व प्रसंग जीवनामध्ये आठवतात. आणि त्या मुलामुलीपेक्षा सुद्धा 100 पटीने आनंद त्या बापाला वाटतो. तशा पद्धतीने ज्याप्रमाणे मुलामुलीचा आनंद बापाला वाटतो त्या पद्धतीने संत महात्म्यांची सेवा आपण केली तर ती सेवा, त्या सेवेने संतुष्ट होणारा देव आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्ञानेश्वर पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, भगवान रत्नेश्वराच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबाराय आदी सर्व संत महात्म्यांच्या चरणी, प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांच्या वैकुंठवासी श्रीगुरू बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, सर्व गुणीजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, गुरुबंधू मंडळी, महाराज मंडळी, साधक मंडळी, या सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असताना भगवान रत्नेश्वराच्या दरबारामध्ये संपन्न होत असणारा हा समस्त ग्रामस्थ मंडळ, श्री क्षेत्र रत्नेश्वर रामपुरी ग्रामस्थ मंडळ यांच्या अनमोल सहकार्यातून संपन्न होणारा हा उत्सव आणि या सप्ताहातील आजच्या दिवसाची चिंतनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ रत्नेश्वर रामपूर यांच्या वतीनं ही मला सेवा प्राप्त झाली. मला म्हणजे विष्णू जगताप या व्यक्तीला नाही संजय महाराज, मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो की कोणत्याही ठिकाणी जी सेवा मिळते ते विष्णू जगताप या व्यक्तीला सेवा मिळत नसते. कारण विष्णू जगतापमध्ये तेवढं सामर्थ्यही नाही. आणि विष्णू जगतापला कोण ओळखत आहे महाराज? मग ही सेवा जी मिळते ते कोणामुळे मिळते? खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंपरेने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय समाजहितचिंतक गुरुवारी बाजीराव बाबा जवळीकर, गुरुवारी बाबांची खऱ्या अर्थाने सेवा आणि तोच प्रेमाचा धागाद्वारा ज्या उद्देशाने आपण ही सेवा दिली गुरुवारी बाबांची, म्हणून तोच प्रेमाचा अंतःकरणामध्ये धागाद्वारा धरून सेवके करावे सांगितले काम या न्यायाने येऊन भगवान रत्नेश्वराची सेवा करण्याचा प्रयत्न केला. वाकडे का नीट देव जाणे आणि माझ्या ठिकाणी बसलेल्याचं उभा राहणाऱ्याचं समाधान होईल
अशा प्रकारचं माझ्याकडं वक्तृत्व शैली तशी नाही. शब्द प्रभू मी नाही आहे, शब्द दरिद्री माणूस मी. सगळ्या गोष्टीने ही नदीन अगदी तब्येतीसहित आणि 2 दिवसापासून आमचा फिरता सप्ताहाचा काल झाल्यापासून मी आजारी आहे आणि त्या आजारपणामुळे आणखी जास्तच पुन्हा क्षीण त्याला प्राप्त झालेलं हे शरीर कोणाचंही समाधान होईल असं नाही. तरी देखील सेवा करण्याचा प्रयत्न केला. भगवान रत्नेश्वराने सेवा शेवटपर्यंत कडीला नेली. म्हणून भगवान रत्नेश्वराचे ही चरणी सेवा समर्पित करून आपल्याला सर्वांना माहिती गुरुवरे बाबांचा आणि आपल्या या पंचकृषीचा फार जुना घनिष्ठ संबंध आहे. म्हणून मला वाटत नाही की इथं बसलेल्या व्यक्तीचा आणि गुरुवरे बाबांचा परिचय नाही असा एकही इथे व्यक्ती पाहायला सापडणार नाही. परिचय कशाला, अगदी जवळचा संबंध, संगतीतले माणसं आपण गुरुवरे बाबांचे आहोत. गुरुवरे बाबांचं साधनानिष्ठ जीवन आपण पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष रत्नेश्वर भगवान परमात्म्याजवळ केलेलं त्यांनी अनुष्ठान आपण बघितलेलं आहे. त्यांची साधना प्रत्यक्ष आपण मोरेश्वरावरती, मला वाटतं इकडे येते का इकडे येते काय माहिती, माझा हात कसा जातो काय माहिती, मोरेश्वरावरती 1 कोटी नाम जप गुरुवरे बाबांनी, रामकृष्ण हरी या नामजपाला हे आपण सर्वजण साक्षी आहोत. मोरेश्वराच्या साक्षीने गुरुवरे बाबांनी ते खूप मोठं अनुष्ठान आपल्या परिसरामध्ये केलं. म्हणून पारमार्थिक साधना गुरुवरे बाबांची बघून आपल्या परिसरातली एक नाळ गुरुवरे बाबांच्या श्रद्धेशी जुटलेली आजही आपण आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून आपल्याला आम्हाला ती श्रद्धा प्रगट रूपाने दिसते. गुरुवरे बाबांना जाऊन जवळजवळ 4 वर्ष पूर्ण होऊन गेलेत, तरी देखील आपल्या परिसराची श्रद्धा कमी झालेली नाही. उलट नेघे उतार चढते याने वृद्धिंगत अशा प्रकारची आपली श्रद्धा आम्हाला पाहायला सापडते. आणि त्याच श्रद्धेचं साकार मूर्तिमंत रूप म्हणजे आजची ही सेवा आहे खऱ्या अर्थाने. नाहीतर आपली जर सेवा गुरुवरे बाबांचे विषयी कमी जर झाली असती तर आजच्या ह्या सेवेचंही काही कारण नव्हतं खऱ्या अर्थाने. याचा अर्थच आपल्याला हा सांगतो की आपली गुरुवरे बाबावरती बळकट अशा प्रकारची श्रद्धा आहे. म्हणून हा खऱ्या अर्थाने आलेला योग आहे. पण योग आल्यासरशी आता घरचाच माणूस म्हणून जरा बोलण्याचं धाडस करतो. मला पुढे बघत असताना एकही चेहरा कोणाचा दिसत नाही, सगळा अंधार दिसतो. तुकाराम बाबा बोलण्याचं थोडं घरचंच कीर्तन असल्यामुळं धाडस करतो. मला वाटतं जर प्रकाश जर लावला तर काय अडचण नाही. आपण रत्नेश्वराच्या रामपुरीतले आहोत. आपण समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी अशी म्हणण्याची वेळ येऊ नये आपल्यावरती. म्हणून आपण समृद्धीने संपन्न आहोत, सगळ्या गोष्टींनी संपन्न आहोत. आणि मोठमोठ्या व्यक्तींचे आपण सेवा घेतलेली आहेत. पुढच्या व्यक्तीला वक्त्याला पुढच्या चेहरा तर दिसला पाहिजे कमीत कमी. तसं तर मला वाटतं कमानीपासून तर इथपर्यंत सगळी लाईटिंग पाहिजे, सगळा प्रकाश पाहिजे. येण्याकरता लोकांना विचू काढाय, संध्याकाळची वेळ, उन्हाळ्याचे दिवस आहेत. भगवान रत्नेश्वर कोणाला इजा होऊ देणार नाहीत, पण भगवान भरोसे कवरक बसायचं. आपले काही प्रयत्न आहेत का नाहीत का देव करून घेणार म्हणून देवाच्याच भरोश्यावरती बसायचं. प्रकाश जर झाला तर अजूनही 4 दिवस आपले बाकी येतं. पहा, जर प्रयत्न जर होत असेल तर घरचा माणूस म्हणून बोलण्याचं धाडस करतो. जर जास्त वाटत असेल तर मग आपली दिलगिरी व्यक्त करतो. बा तसं काही नाही, पण दुसरं कोणी बोलणार नाही, घरचा माणूसच बोलू शकतो. म्हणून थोडं प्रेमाने आणि हक्काने बोललो, थोडं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. म्हणायचं शेवट विठ्ठल जय जय विठ्ठल.